असं तर खोटं आहे की इतिहासामध्ये ज्या नोंदी आहेत, बऱ्याच नोंदी आहेत ज्याच्यामध्ये महाराजांच्याकडं चांगल्या चांगल्या प्रमुख पदांवरती मुस्लिम सरदार होते, मोठ्या मोठ्या पदांवरती महाराजांनी मुस्लिम नेमलेले होते. आणि कुठेही छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांच्या कुठल्याही कागदपत्रामध्ये असा उल्लेखच नाही. जसं आता काजी हैदर यांच्याबद्दल एक प्रश्न निर्माण केला जातो की ते औरंगजेबाला जाऊन मिळाले. तुम्हाला बघा, ही गोष्ट तर वाईट वाटण्यासारखीच आहे. एक मनाला दुःख वेदना देणारी गोष्ट आहे. तर तो डायरेक्ट महाराजांवरतीच घात आहे. तो जर खरंच आपल्याला दाखवायचा आहे तर महाराजांच्या जे विचार होते त्याच्यावर चालण्याची खूप गरज आहे. 90% जरी विरोधात गेली तर ते 10% जे लोक असतील जे महाराजांना खरं मानणार आणि त्यांचा इतिहास जपणारे असतील ते त्यांना पुरतील. मित्रांनो नमस्कार. मित्रांनो, आपल्या आसपास अशा काही गोष्टी घडत असतात की त्या प्रत्येक घडणाऱ्या गोष्टीला काहीतरी कारण असतं आणि काहीतरी कारण असतं म्हणूनच ती गोष्ट घडलेली असते आणि काहीतरी कारण होतं म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि हे मराठा साम्राज्य घडलं. पण मराठा साम्राज्य काय एकेनं घडलं का? छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढाकार घेतला, आपल्या बरोबर असंख्य मावळे घेतले, लाखो करोडो लोकांचा समुदाय घेतला आणि हे मराठा साम्राज्य निर्माण केलं. मित्रांनो, आपल्या शाळेचं नाव काय माहिती? बापूची शाळा. या शाळेमध्ये अनेक विविध गोष्टींवरती चर्चा केली जाते, शिकवलं जातं. शिकवताना हातात छडी नसते बरं का, डोक्यात विचारांची चाहूल असते आणि कदाचित तो मनसुबा पूर्ण करण्यासाठी आम्ही इथवर आलेलो आहोत. एका व्यक्तीचं नाव आपल्या डोळ्यासमोर येतं, काजी हैदर शेख. खरं तर सचिव म्हणून असलेल्या दरबारी काम करत असलेल्या या व्यक्तीचं कामकाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. आता या शाळेमध्ये त्यांच्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. या शाळेमध्ये येत असताना अनेक शिक्षक येत असतात, म्हणजे दर शुक्रवारी संध्याकाळी 7 वाजता एक शिक्षक येत असतात. आज आपल्याकडे आलेले आहेत साक्षात काजी हैदर शेख यांचे थेट वंशज सोहेल शेख सर. आपण त्यांना भेटणार आहोत. त्यांच्याकडे असलेल्या वस्तू, त्यांचा पोशाख, त्यांचं राहणीमान, पुणे पोलीस दलात कार्यरत असलेले हेच सोहेल सर. आता मी काय बोलणार आहोत त्यांच्याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया ना. सर नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. जय शिवराय. खरं तर तुम्ही सुरुवात इतकी चांगली केली की जय जिजाऊ जय शिवराय. आणि सर एक गोष्ट म्हणजे आता बघा मित्रांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगायची. आता तुम्ही बघितलंच असेल, इथं जे दिसतंय ना हे काय बनावट नाही, हे शिवकालीन आहे. म्हणजे तिकडं ठेवलेली मराठा धूप असेल, ही नागिन असेल, हे वाघनखे असतील, हे खंडा असेल किंवा दांडपट्टा आहे, कट्यार आहे, ही शिक्के आहेत, ही पत्र आहेत, या सगळ्या गोष्टी त्यावेळेच्या आहेत. यापैकी आपण काय काय म्हणजे काय काय जे काय त्यावेळेच आहे. आता बऱ्यापैकी सगळं फारसी, उर्दू आणि मोडी लिपीत आहे. आता खरं तर अभ्यास ज्या लोकांचा आहे त्यांना हे प्रत्येकाला कळणारच आहे, पण सरांकडनं आपण जाणून घेणार आहोत की या प्रत्येक गोष्टीची माहिती काय आहे. सर आपण पुढच्या मार्गाला लागू. बर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारात ज्या वेळेला कारकुनाचं काम व्हायचं, एखादं पत्र जायचं किंवा एखादं पत्र यायचं, ते जाण्यासाठी एक मोहर उमटवली जायची. आता ती मोहर प्रत्येकाच्या ठिकाणी होती, शिक्के प्रत्येकाकडे होते. त्या पत्राचा उद्देश काय होता हेच आपण बघणार आहोत. आता तुम्ही जर बघितलं तर इथं सोहेल सरांकडं शिवकालीन असलेले शिक्के आहेत. म्हणजे हा शिक्का जर तुम्ही बघितलात तर त्यावेळेला उर्दू भाषेत लिहिलेला आहे. मग हा एक शिक्का आहे, हे वाघनखं आहेत, हा कट्यार आहे, हा खंजीर आहे किंवा या तलवारी. म्हणजे बऱ्याचशा गोष्टींची नावं आपल्याला माहित नसली तरी सोहेल सर आपल्याला दाखवून देणार आहेत की नेमकं काय आहे. सोहेल सर आम्हाला आता शिक्क्यांबद्दल फक्त थोडी माहिती द्या. शिक्क्यांचं असं आहे की त्यावेळेस महाराजांच्याकडे आमचे जे पूर्वज आहेत ते काजी म्हणून होते आणि त्यांचं पद हे सचिव पद होतं. महाराजांचा सल्ला देणे, ऍडवाइस देणे, तसंच जे काही पत्र व्यवहार आहे त्यावेळेस पारसनीस म्हणून ते काम बघायचे. तर त्यावेळेस जी मोगलांची आदिलशाही किंवा निजामशाही होती तर त्यांची जी शासकीय भाषा ती फारसी होती. तर त्याच्यामुळे त्यांचा पत्र व्यवहार किंवा त्यांच्याशी जे काही सल्ला मसलत करणे त्याच्यामध्ये कुठे अडचण येऊ नये म्हणून आमच्या पूर्वजांकडे ते काम सोपवलेलं होतं. आमचे पूर्वज काजी हैदर हे उत्तम पारसनीस होते, फारसीचं ट्रान्सलेशन करायचे. महाराजांचे सर्व त्यावेळेचे कागदपत्रांचं जे फारसीचं काम आहे ते आमचे पूर्वज बघायचे. त्यांचं स्वतःचं वैयक्तिक असं सील होतं, ज्याला आपण स्टॅम्प किंवा मोहर म्हणतो. तर हे शिक्के जे आहेत, आता अजून माझ्याकडे असे 13 शिक्के आहेत. हे शिक्के जे आहेत ते त्यांचे वैयक्तिक असायचे
आणि ते स्वतः त्यावेळेस ज्यावेळेस महजर भरायची, दरबार भरायचा, न्यायनिवाडा व्हायचा किंवा एव्हिडन्स कुठं साक्ष वगैरे असेल त्यावेळेस त्यांचं शिक्क्याने सही व्हायची. तशी माझ्याकडे कागदपत्र आहेत. बऱ्याच पुस्तकांमध्ये त्यांच्या शिक्क्यांची जे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे पत्र व्यवहार आहे त्याच्यामध्ये ते उल्लेख आहे आणि ते बाकायदा ते लेटर्स त्यांनी छापलेले आहेत. आता आपण जर एखादा, आता हे वाघनख आहे, हे जर आपण हातामध्ये घेतलं तर ऍक्च्युली हे शिवकालीनच आहे. शिवकालीन. आता हे वाघनख जर मित्रांनो त्यावेळेचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्याचा वापर का केला हे पूर्ण जगाला म्हणजे देशाला ठाऊकच आहे. सर आता तुमच्याकडे बघितली तर मराठा धोप सुद्धा आहे. आता एक एक तलवारीबद्दल आपण जाणून घेऊया. हे जे मराठा धोप आहे, आपण तिथे वर एक फोटो पाहाल काजी हैदर यांचा, त्यावेळेचं ते चित्र आहे त्यांचं, तर त्याच्यामध्ये हातामध्ये त्यांच्या मराठा धोप ही तलवार आहे वरच्या फोटोमध्ये. तर ही मराठा धोप आहे. आणि आपण जसं म्हटलं की महाराजांनी तलवारीचं वजन कमी केलं, तर ते असं केलं की महाराज स्वतः ह्या धातूचे जाणकार होते. तर दमॅस्कस ब्लेड यायचा त्यावेळेस, अजूनही मिळतो तो. तर तो फ्रान्सवरनं त्यावेळेस फ्रेंच जे ऑफिसर होते महाराजांकरता खास करून ते फ्रान्सवरनं मागवलं जायचं दमॅस्कस ब्लेड. तर ते त्या ब्लेडची ही तलवार आहे बघा. तर त्या ब्लेडचं वजन जे आहे ते कमी राहतं. आणि मराठा धोपचं असं काही हाईट वगैरेचं काही मोजमाप नाहीये. तर त्यावेळेस ज्याप्रमाणे आपल्याला सोयीस्कर असेल त्याप्रमाणे मराठा धोप वापरली जायची, बनवली जायची. तर ह्या काही माझ्याकडे मराठा धोप आहेत. ही मराठा वक्र धोप आहे. त्याच्यानंतर हे शमशेर आहे. ह्या एका ठिकाणी ह्याच्यावर नाव पण लिहिलेलं, कोरलेलं आहे. अच्छा, थोडं हे रजपुती खंडा टाईप आहे. हे शमशेर म्हणतात त्याला. इथं नाव पण कोरलेलं आहे, ते त्यावेळची आहे. आणि हे काही खंजर आहेत, त्यावेळेचीच आहेत. आणि हे काही लेखणी करता जे वापरलं जायचं शाईचं जुनच आहे हे पण. आणि ह्याच्यामध्ये जे पत्र व्यवहार वगैरे जे पाठवले जायचे ते आहेत. त्याच्यानंतर हे काही कागदपत्र आहेत, हे आपण बघू शकता. मित्रांनो, हे ऍक्च्युली तुम्हाला जर बघितलं तर तुम्हाला वाटेल की हा कागद आहे, तर हा कागद नाही. त्यावेळच्या काळी म्हणजे ज्या वेळेला एक झाड होतं, आज मला वाटतं रायगडाच्या आसपास कुठेतरी झाड ते मिळतं, ते झाड आता समूळ नष्ट झालेलं आहेच म्हणजे, तर त्या झाडाची साल आहे त्याचा कागद म्हणून वापर केला जायचा. ही फारसी भाषा आहे. फारसी, त्यावेळेस उर्दू नव्हती, ही त्यावेळेस फारसीच भाषा होती. आणि फारसी भाषेच हे ट्रान्सलेशन असायचं किंवा ते न्यायनिवाडे वगैरे चालायचे केलेलं. जे काही हे दस्ते हे सर्व न्यायनिवाडे आहेत. अच्छा, हे त्यावेळेचं आहे पूर्ण. म्हणजे हे सगळं बघा, आपण ते सोन्याचे स्पॉट पण दिसतील आपल्याला म्हणजे. आणि हा काजींचा शिक्का आहे, त्यांचा जो पर्सनल शिक्का आहे. हे बघितलं तुम्ही हवं त्यावेळेला सोन्याचं इथं तुम्हाला स्पॉट दिसत आहेत ना. म्हणजे त्यावेळेला ज्या वेळेला इतिहासामध्ये अशी नोंद आहे, हर्बर्ट डी यागर ज्या वेळेला सर आला होता त्यावेळी त्यानं सुद्धा वर्णन केलेलं आहे की शिवाजी राजाच्या अंगावरच्या असलेल्या कपड्याला सुद्धा सोन्याच्या तारांनी विणलेला आहे. म्हणजे आपल्याला कळतंय की छत्रपती शिवाजी महाराजांचं साम्राज्य किती श्रीमंत होतं. आपल्याला जे सांगितलंय की छत्रपती शिवाजी महाराज फक्त दगडी पायठाणाचे राजे होते, तर तसं बिलकुल नाही. पत्रावरनं सुद्धा कळतंय सोन्याचे इथं दिसतंयच तुम्हाला बघा, सोन्यासारखं म्हणजे त्यावेळी ते त्यांनी दिलेला आहे. आता हा एक आपल्याकडे सर ही दानपट्टा आहे. दानपट्टा आहे, त्यावेळेचाच आहे. हा छोट्या स्वरूपात आहे. याचं रिझन काय असतं छोट्या स्वरूपात बनवण्याचं? हे म्हणजे प्रॅक्टिसचं आहे. हे युद्धामध्ये वापरलं जायचं नाही. त्यावेळेस जे म्हणजे शिकवलं जायचं, तर त्या शिकवणीच्या ह्याच्यातला हा दानपट्टा आहे. अच्छा, म्हणजे सरावासाठी सराव करता, तालमीत वगैरे. आणि ही एक आपल्याकडे तलवार आहे, खंडा आहे. हा प्रत्येक जण काही ना काही जसा दानपट्टा आहे. आपण बघाल बाजीराव पेशवे जे दानपट्टा करायचे, तर ते पारंगत असायचे, तर त्यांच्या वेळेची तशी शस्त्र आहे ती. कट्यारीचा वापर आहे. हे जे काही छोटे हत्यार आहेत हे जवळ असायचे आपल्या संरक्षणाकरता. तर मित्रांनो, सरांकडे जर बघितलं ना तर खजाना आहे. खजाना म्हणजे फक्त सोन्या स्वरूपातला नाही किंवा चांदी स्वरूपातला नाही. जो खजाना तुम्हाला दिसतोय का नाही त्याला खजानाच म्हणायचं. का तर म्हणजे आजकाल तलवारीचा वापर केक कापण्यासाठी, दहशत करण्यासाठी केला गेला, पण इतिहासामध्ये वापर हा तलवारीचा केला गेला तो स्त्रियांचं रक्षण करण्यासाठी, या भूमीचं रक्षण करण्यासाठी वापर केला गेला. आणि साक्षात आपल्या समोर एक मूर्तिमंत उदाहरण उभं आहे की या उदाहरणानं हे ठेवा जपलेला आहे आणि यांची पुढची पिढी सुद्धा जपणारच आहे. इथे पण महाराज खुद हजर आहेत. हाजीर मजलासी राजश्री शिवाजी राजे साहेब. आणि इथं बघा, इज्जत माप काजी हैदर पारसनीस. म्हणजे पारसनीस म्हणजे फारसीचं नाव सुद्धा, नाव हे सर्व सरदारांची नाव आहेत.
त्यावेळेचे जे काही व्यवहार महाराजांच्या समोर होत होते, तर त्याच्या हे सर्व साक्षीदार आहेत, त्यांचे तपशील आहे, सह्या आहेत त्यांच्यावर. हे सरकार कारकून बघाय. हा बरोबर आहे. सरकारी दप्तरी झालेले हे सगळं पूर्ण स्पष्टपणे दिसते आपल्याला. आणि हे मोडी लिपीतलं आहे. अजून एक सरांकडं खूप महत्वाचं म्हणजे दाखवायचं तर तुम्हाला एक दाखवतो. सरांकडं ही त्यावेळेच्या फारसी भाषेतली हे पत्र आहेत, म्हणजे त्यावेळेस सनद आहेत. तर या सनदीबद्दल सर आपल्याला थोडक्यात सांगतील. अशा सनदी जवळजवळ सरांकडे 80 पेक्षा जास्त आहेत. म्हणजे जर या बघितल्या तर या सनदीबद्दल सर आपल्याला थोडक्यात सांगतील. सर प्लीज. ह्या सनदीचं वैशिष्ट्य असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील राजश्री शहाजी महाराज जे आहेत ते आदिलशाहीमध्ये सरलष्कर म्हणून पदावर होते. बरोबर. तर सरलष्कर म्हणून याच्यामध्ये उल्लेख आहे फारसी पत्रामध्ये. ही सनद आहे. आणि हे काजी हैदर यांचे वडील काजी चिमन शाह म्हणून आमचे जे संत सुफी संत होते, म्हणजे पूर्व 14 पिढी पूर्वीचे, तर त्यांची ही सनद त्यांना दिलेली सनद आहे. पर्वती गाव त्याच्यामध्ये काही भाग इनामामध्ये दिला होता, त्याचा ह्याच्यामध्ये उल्लेख आहे. तसे हे 3 पत्र आहेत. अजून पण सरांकडे आहेत. पण खरं तर प्रत्येक पत्राचा, प्रत्येक सनदीचा अभ्यास आपण करत बसलो तर आपल्याला आयुष्य जाईल इतकं मोठं आहे, पण आपल्याला वेळ कुठं आहे. सर आपण पुढे जाऊयात. तसेच हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही सनदी आहेत. ही महाराजांची राजमुद्रा आहे, दिसून येते षटकोनी असलेली. त्याच्यानंतर महाराजांचे प्रधान मोरेश्वर म्हणून होते, निळकंठ मोरेश्वर. निळकंठ मोरेश्वर त्यांची ही सनद आहे. एकूण माझ्याकडे 182 पेपर आहेत असे, जे पेशवाई, त्याच्यानंतर ब्रिटिश आहेत, आणि त्याच्यानंतर मग अजून बरेच असे कागदपत्र, 182 कागदपत्र आहेत माझ्याकडे. तर मित्रांनो, असा जो इतिहासकालीन ठेवा जो सरांनी जपलेला आहे, तर या इतिहासाचं वर्णन करायचं म्हटलं ना तर आपण फक्त हल्लीच्या काळामध्ये न जाता, हल्लीच्या विचारांवर न जाता आपण इतिहासात गेलं पाहिजे. मग इतिहासात गेलं की आपल्याला एक एक प्रश्नाचा उलगडा होतो. म्हणजे काय घडलं होतं, कसं घडलं होतं, का घडलं, कोणासाठी घडलं, ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपल्याला भेटतात. सर आपली ही शाळा आहे बरं का, बापूची शाळा. म्हणजे माझं नाव बापू आहे असं म्हणून शाळेचं नाव नाही ठेवलं, पण ऍक्च्युली बापू हे नाव एक आदराचं आहे, लोकांना पटतं, म्हणून त्या शाळेचं नाव बापूची शाळा असं ठेवलेलं आहे. तर एक मला असं विचारायचं होतं की आज म्हणजे तुम्ही पोलीस आहात, बरोबर का, पण ज्या वेळेला एखादा आतंकवादी हल्ला होतो किंवा एखाद्या मुस्लिम व्यक्तीला टार्गेट केलं जातं, मग तुम्हाला यावेळेला असा ठेवा बघताना मग असं वाटत नाही की आपण कुठेतरी जाऊन बोलावं? की बऱ्याच लोकांचं असं म्हणणं असतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या फौजेत मुस्लिम नव्हतेच. तुम्हाला काय बोलायचं त्याच्यावरती? असं तर खोटं आहे की इतिहासामध्ये ज्या नोंदी आहेत, बऱ्याच नोंदी आहेत ज्याच्यामध्ये महाराजांच्याकडं चांगल्या चांगल्या प्रमुख पदांवरती मुस्लिम सरदार होते. जसं नूर खान बेगचा आपण पाहिलं त्यावेळी पत्रामध्ये उल्लेख आहे त्याचा. आणि काजी हैदर आहेत, सिद्धी इब्राहिम आहे. सिद्धी इब्राहिम महाराजांचे अंगरक्षक होते. 10 बॉडीगार्ड, 10 बॉडीगार्ड मधले एक बॉडीगार्ड. तर असे बरंच सिद्धी व्हावा, सिद्धी हिलाल, जे वेडात दौडले 7 मराठे आपण ऐकतो, त्यापैकी मध्ये एक मुस्लिम होते. तर असे बरेच असे होते. फोंड्या किल्ल्याचे सुभेदार जे महाराजांनी नेमले होते ते इब्राहिम खान म्हणून, त्यांचा पण उल्लेख येतो. 700 पठाणांचा उल्लेख येतो. केळुसकरांचं आपण पुस्तक पाहाल, केळुसकरांनी अर्जुन केळुसकर 1906 मध्ये त्यांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे, तर त्याच्यामध्ये बरेच आरमारामध्ये मोठ्या मोठ्या पदांवरती महाराजांनी मुस्लिम नेम दिले होते. दर्या सारंग, दौलत खान, सुलतान खान, याकूब खान, असे बरेच सरदार आहे. तर इतिहास बघा, जे आपण पिक्चर मध्ये किंवा व्हॉट्सअपवर किंवा अशा चर्चेमध्ये जे ऐकतो तो खरा इतिहासच आहे असं नाही. इतिहासाला जर तुम्हाला खरं जवळून पाहायचं असेल तर तुम्ही त्यावेळेच्या नोंदी, त्यावेळेची जी पुस्तकं, ज्या लोकांनी मेहनत केली की इतिहासाला जिवंत करण्याचा प्रयत्न केला, त्यांनी पुस्तकांतून महाराजांना लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम जे केलेलं आहे, तर त्यामध्येच आपण शोधलं पाहिजे. तेव्हा तोच खरा इतिहास आहे. बाकी आणि काही बनावट पण आहेत गोष्टी. जसं आता काजी हैदरांच्या बद्दल एक प्रश्न निर्माण केला जातो की ते औरंगजेबाला जाऊन मिळाले संभाजी महाराजांच्या वेळेस, परंतु हे साफ खोटे आहे. माझ्याकडे त्याचे प्रूफ्स आहेत. एक कागद पण बनवण्यात आलेला आहे, तो बनावट आहे. कारण की मी फारसी थोडीफार वाचतो, मला माहिती आहे. तर त्याच्यामध्ये काही चुका आहेत, त्या चुका झालेल्या आहेत. आणि कुठेही छत्रपती शिवाजी महाराज किंवा संभाजी महाराजांच्या कुठल्याही कागदपत्रामध्ये असा उल्लेखच नाहीये की काजी हैदर बाबा जाऊन मिळाले. किंवा एका पुस्तकात मी वाचलं होतं की त्यांना मुख्य न्यायाधीश म्हणून औरंगजेबाने नेमलं. आणि त्यावेळेस तर काजी हैदर जिवंतच नव्हते.
त्यांची माझ्याकडे तारीख आहे. तर 1684च्या दरम्यानच त्यांचा मृत्यू झालेला आहे. आणि 1684च्या नंतर त्यांना असं दाखवलं की ते औरंगजेबाला जाऊन मिळाले किंवा त्यांना बाबा मनसबदारी दिली. आणि मुख्यतः तर लढतच नव्हते. लढणं हा त्यांचं कामच नव्हतं. ते पारसनीस होते, ते उत्तम लेखक होते, ग्रंथकार होते, प्लस ते महाराजांचे सचिव होते. एकदा फक्त वकील म्हणून महाराजांनी त्यांना साल्हेरच्या युद्धामध्ये दिलेर खान, बहलोल खान याच्याकडे बहादूर खान याच्याकडे पाठवलेलं होतं. ते पण असं पाठवलं होतं की महाराजांनी त्यावेळी जी मोगलाई होती ते हे काय करायचे की जेव्हा वकील यायचा तर त्याला मारून टाकायचे. महाराजांनी एक युक्ती लढवली. काजी हैदर हे धर्मगुरू होते त्यावेळेस, मौलाना म्हणून होते, आणि त्यावेळेस महाराजांचे सचिव होते. महाराजांचा त्यांच्यावर जीव पण होता. तर महाराजांनी भरोशाने त्यांना पाठवले की ह्यांना ते मारणार नाही, काजी हैदर यांना. म्हणून त्यांना वकील म्हणून साल्हेरच्या युद्धात परांडा किल्ल्यावर पाठवलं. आणि परांडा किल्ल्यावरती बहादूर खान, दिलेर खानांनी काय केलं, आमच्या पूर्वजांना अटक केली, काजी हैदर यांना अटक केली. त्या अटकेनंतर महाराजांना जसं कळालं की ह्यांना अटक झाली, महाराजांनी त्या किल्ल्यावरती, परांड्याच्या किल्ल्यावरती हल्ला चढवला आणि आमच्या पूर्वजांना सोडवलं त्यातनं. आता आपण ह्याच्यातनं बघतो की महाराज बघा काय घेणं देणं नव्हतं महाराजांना. स्वतःचा जीव पण हे करायचा, एवढ्या लोकांना सैन्याला घेऊन जाऊन ते काजी हैदर यांना सोडवायचा. तर कुठं ना कुठं काही ना काही विश्वास त्यांचा असणार त्यांच्यावर, स्वराज्याप्रती असलेलं स्वराज्याचं काम असणार, स्वराज्यामध्ये त्यांचाही वाटा आहे, हे विसरू नाही शकत आपण. आणि हे कुणीही खोडू शकत नाही. आता कुणीही काही म्हणतं तर त्याच्यावरती आता काय दुर्लक्ष केल्याशिवाय पर्याय नाही. बरोबर आहे. अरे काय होतं माहिती आहे काय, आता आपण जर बघायला गेलं म्हटलं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, तर छत्रपती शिवाजी महाराज जरी आज जन्माला आले तर तलवार घेऊन येणार आहेत का? आज तलवारीची गरज आहे का? नाही. आज पेन घेऊन येतील. त्यांचा माइंडसेट ऑलरेडी त्यावेळी जो होता तो आजही असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज राजकारणाचा पुरेपूर वापर करतील आणि समाजकारण करतील. सर अजून एक मला फार क्युरियोसिटी होती की मी मगाशी तुम्हाला फोनवर बोललो की आजचा जमाना बघितला तर कधी कधी वाटतं का की या समाज व्यवस्थेच्या विरोधात लढावं? समाज व्यवस्थेच्या विरोधात लढण्यासारखी परिस्थिती नाही आता. कारण की आता लोकांच्याकडे शिक्षण आहे. आधी तरी शिक्षण नव्हतं, पण त्यावेळेसची लोक शिक्षण नसली तरी त्यांना जिव्हाळा होता एक दुसऱ्याबद्दल. आता शिकलेले अडाणी लोक आहेत, तर त्यांच्याशी आपण काय युद्ध करणार? आणि आपण जसं मगाशी फार चांगलं वाक्य, आपण मगाशी म्हटलं की शिवाजी महाराज जर परत आले तर माझी अशी मनापासून एक इच्छा आहे की महाराजांनी येऊ नये. हे जे वातावरण आहे हे जर महाराजांनी बघितलं ना तर त्यांना असं वाटेल की मी का हे स्वराज्याची निर्मिती केली. आणि मलाही दुःख होईल. मला म्हणजे आता माझ्या डोळ्यात पाणी येते, अंगावर काटा आलाय माझ्या, की महाराज जर असं आले आणि महाराजांनी हे जर वातावरण, इतकं गढूळ वातावरण जर पाहिलं तर खरंच असं वाटलं त्यांना, ते आलेले ना, आम्हाला आपल्याला बघून त्यांना दुःख वाटेल. आपण त्यांचा जय जयकार करतो, त्यांची जयंती करतो, त्यांचं नाव गर्वाने घेतो, आणि अशा व्यक्तीला अशा दलदलीमध्ये आणणं म्हणजे हे योग्यच नाही माझ्या मते. खरं आहे. म्हणजे बोलल एवढं कमी आहे. आणि मला एक गोष्ट सर तुम्हाला सांगावीशी वाटते की म्हणजे आमचे मित्र आहेत किरण माने म्हणून, साताराचे आहेत. तुम्ही त्यांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल झाला होता. त्यांनी सांगितलं होतं की दंगल ही जाणून बुजून घडवली जाते. सर त्याच्या रिलेटेड मला असं वाटत होतं की आमच्या गावात पण काही मुस्लिम मित्र होते की आम्ही कधी एकमेकांच्या उरावर नाही बसलो किंवा आम्ही एकमेकांना कधी गळा घोटायचा प्रयत्न नाही केला. याया खान, आमचा बरकत तांबोळे, आम्ही एकमेकांना बुक्या मारून एकमेकांना ताटात जेवलेले माणसं. आम्हाला कधीच वाटलं नाही की यार हा मुस्लिम आहे मग ह्याला हाणावा तोडवावा. त्याला कधी वाटलं नाही हा हिंदू ह्याला हाणावा तोडवावा. आजचं राजकीय वातावरण बघता तुम्हाला असं वाटत नाही का हे आपल्या विरोधात चाललं? आता राजकीय तर मी काय बोलू शकत नाही, पण एवढं आहे की कायदा जोपर्यंत आहे, जी बाबासाहेब आंबेडकरांनी, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आपल्याला दिली आहे, तर त्या घटनेच्यामुळे बऱ्याच गोष्टी ह्या घडू शकत नाही. लोकांना एक कायद्याची भीती आहे. दंगली जरी केल्या तर काही क्षुल्लक लोक आहेत ती दंगली करणारी, दंगली भडकवणारी. मग त्यांना कायद्याची जेव्हा चपराक बसते, 10-20 वर्ष ज्यावेळेस त्यांना कळतं की बाबा हे आपण त्यावेळेस जे केलं ते नसतं केलं तर बरं झालं असतं. की कायदा जो आहे तो आपला खूप, भारत देशाचा, आपल्या महाराष्ट्राचा कायदा खूप चांगला आहे. त्याच्यामुळं ह्या गोष्टी जास्त दिवस टिकत नाही, चालत नाही. आपण बघा दंगे वगैरे जे ते थोड्या वेळ, काही दिवसाकरता, काही क्षणाकरता, त्याच्यानंतर कायद्याचा जेव्हा धाक येतो तेव्हा सगळी पळापळ होती. दंगे करणारे गायब होतात, पळून जातात, तोंड लपवत फिरतात, अशा बऱ्याच गोष्टी होतात.
तुम्हाला म्हणजे आताचा इतिहास जर बघितला, तुम्हाला असं नाही का वाटत की मुस्लिम समाजावरती इतिहासानं अन्याय केला? इतिहासानं म्हणण्यापेक्षा काही इतिहासकारांनी अन्याय केला? हा, इतिहासाने नाही अन्याय केला. इतिहासकार पण नाही म्हणता येणार अशा लोकांना. म्हणजे पुस्तकं लिहिलेली, बघा, इतिहासकार जी लोक आहे, जर ते खोटं इतिहास घडवत आहेत तर त्यांना इतिहासकार म्हणू नाही शकत आपण. बरोबर, एक्झॅक्टली. हा, ते इतिहासकार नाहीयेत, ते लोकांची, आपल्या समाजाची दिशाभूल करणारी लोक आहेत. माझ्या मते तर ती भामटी लोक आहेत. भामटी लोक आहेत ही, की जे इतिहासामध्ये खोडसाळपणा करतात, इतिहास लपवतात आणि एक द्वेषपूर्ण राजकारण, एक वातावरण बनवण्याचा प्रयत्न करतात. इतिहासकार जे आहेत ते खरा इतिहास मांडतात. ते त्यावेळेस मी स्वतः जेव्हा वाचतो, लिहितो, मला इतिहासाची आवड आहे. तर इतिहासाचा एक विषय असा आहे की आपण ज्यावेळेस ते वाचतो त्यावेळेस तिथं असतो, त्या परिस्थितीमध्ये असतो. असं कित्येक वेळा झालं की मी काही महाराजांच्या गोष्टी वाचताना असं वाटलं की महाराजांच्या समोरच मी उभा आहे आणि महाराजांना मी बघतोय आणि त्या घटना मी समोर स्वतः बघतोय. तो इतिहासकार जो आहे हा त्या इतिहासामध्ये जगतो, मग तो खोटं सांगू शकत नाही, खोटा इतिहास तो दाखवू शकत नाही. तर इतिहासामध्ये ज्या काही आहे, इतिहास बघा अजून काही लपलेला नाही किंवा लपवलेला नाही, आपण वाचत नाही. मुस्लिम समाजाची सर्वात मोठी दुर्भाग्य असं आहे की मुस्लिम समाजात हा ज्या लिखाण आहेत, वाचन आहे, ह्या गोष्टीपासून लांब गेलेला आहे. कारण की त्यांच्या तिथलं जे वातावरण निर्मिती झालेली आहे त्याच्यामुळे ह्या गोष्टीमध्ये त्याला इंटरेस्ट नाही राहिलेला आहे. इतिहास जर तो वाचेल ना तर त्याला कुणीही असं काही वातावरण करू शकत नाही किंवा कुणी बोलू शकत नाही की इतिहासात भाऊ मुसलमानांनी असं केलं तसं केलं. आपण जेव्हा बघाल इतिहासामध्ये जसं जसं जाल मागे मागे स्वातंत्र्य काळात जाल तर कितीतरी हजार मुसलमान मौलवींनी दिल्ली गेटवरती 64,000 मुसलमानांची नोंद आहे. त्यामध्ये म्हणजे एक 80% मौलवी होते, धर्मगुरू होते देवबंदचे वगैरे. त्या लोकांना त्यावेळेस ब्रिटिशांनी फासावर लटकवलं, ते कराची पर्यंत लटकवलं होतं दिल्लीपासून, असा उल्लेख आहे तो. अजून आपण मागे मागे 1857 मध्ये जाल त्यावेळेस पण मुस्लिम जे होते राज्यकर्ते होते किंवा आपले मंगल पांडे जे आहेत ना त्यांचे शेर खान ते गुरु होते. जे बंड झाला ब्रिटिशांच्या फौजी विरुद्ध, तो बंडची सुरुवात शेर खाननी केली, त्यांना अटक केली, त्यांना मारून टाकलं लगेच त्यावेळेस. हा पण एक इतिहास आहे. काकोरी कट आहे, अशफाकुल्ला खान आहे, असे बरेच आहे. मग आपल्या इतिहासात जसं आपण बघाल की मुसलमानांचं योगदान ह्या भारत घडवण्याकरता, स्वातंत्र्याकरता, महाराजांच्या स्वराज्य निर्मितीमध्ये खूप मोलाचं आहे. अजून एक म्हणजे काय होतं की बऱ्याच तुमच्या कानावरही ते आलं असेल, तुम्ही वाचले असेल की आता मला तरी म्हणजे तुम्ही आता इतिहासाचं वाचन केलेलं म्हटलं, तुम्हाला ही गोष्ट माहिती असेल की छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज या दोन राजांच्या कालखंडामध्ये अंगरक्षक संकल्पना ही एकदाच आली, ती म्हणजे अफजल खानाच्या भेटीवेळी. मग बऱ्याच वेळेला असं सांगितलं जातं की मग काहीतरी मला वाटतं 11 मुस्लिम 29 मुस्लिम. आता तुम्ही एक मला नाव सांगितलं मग सिद्दी इब्राहिम खान, बरोबर, आणि ह्याचा उल्लेख शिवभारत नावाचा ग्रंथ आहे, त्या ग्रंथामध्ये मला वाटतं कवींद्र परमानंदाने नोंद करून ठेवले, जे 10 होते ते. तर ह्याच्यामध्ये मला वाटतं हे असं लिहिणाऱ्यांना तुम्ही एकदा अशी म्हणजे काय वाटतं तुम्हाला की असं का लिहावं? म्हणजे आता जे 10 होते ज्याचं श्रेय आहे त्यालाच जावं, बरोबर. म्हणजे सिद्दी इब्राहिमचं जे श्रेय होतं, आता ज्या वेळेला पन्हाळ्याच्या वेळेला सिद्दी हिलाल यांनी आपला मुलगा गमावला तिथे छत्रपती शिवाजी महाराजांना सोडवण्यासाठी, सिद्दी व्हावा, मृत्युमुखी पडले, बरोबर का? म्हणजे ज्याचं श्रेय आहे ते त्यालाच मिळावं. मग उगाच 10चे 19 करून 19चे 29 करून हे सांगणं बरोबर की चूक आहे? हे तर चुकीचंच आहे की जी नाही आहे सत्यता ती उगीच दाखवणे. पण बॉडीगार्ड ही संकल्पना महाराजांच्याकडे होती, बरोबर. मी असं एका 2-4 ठिकाणी वाचले की महाराज जिथं झोपायचे त्यावेळेस तिथं सिद्दी इब्राहिम हे अंगरक्षक म्हणून असायचे, बरोबर. बऱ्याच ठिकाणी मी असा उल्लेख पण वाचलेला आहे. आणि 19 का 31 अंगरक्षक होते असं मी ऐकून आहे. आपल्याकडे एक महाराजांचं पुस्तक चित्र पण आहे, त्या चित्रामध्ये आपण बघा ते 31 अंगरक्षक आहेत. आणि एक अशी नोंद आहे माझ्याकडे, संगमेश्वरच्या जवळ फुनगुस म्हणून गाव आहे, महाराजांचं घोडदळ सावंत बाबाजी सावंत त्यांचे वंशज अजून आहेत तिथे. तसंच एक खान फॅमिली आहे, म्हणजे चांगलं मोठं कुटुंब आहे ते पण. तर ते खान फॅमिलीचे ते महाराजांचे बॉडीगार्ड असायचे, म्हणजे त्यांच्या वंशज. त्यांचे वंशज आहेत तिथे. त्या लोकांना तिथे सनद आहे, त्यांच्या जागा आहे, त्या वेळेच्यात कबरी आहेत त्या फुनगुस गावामध्ये, जे महाराजांचे बॉडीगार्ड होते मुस्लिम आणि महाराजांचं घोडदळ होतं त्याचे सरदार. आणि ते दोन्हीही घराने एकत्र राहतात. आणि विशेष बाब म्हणजे अशी की त्या ज्या कबरी आहेत
त्या बाबाजी सावंत यांच्या जागेमध्ये आहेत. बरोबर. आपल्या महाराष्ट्रामध्ये घरोघरी पुरावे आहेत, शोधायला कोणाला वेळ नाही. हा, शोधायचं नाही. आता एक असं प्रकरण झालं की अशा माझ्या जसं तलवारी वगैरे आहेत, तर एका कुटुंबाला वाटलं हे काय भंगार आहे सगळं, त्यांनी ते भंगारच विकून टाकले. नंतर त्याला ते कागदपत्र सापडले काही त्याच्या घरातल्यांना, त्याच्यावरनं कळलं की अरे आपलं तर घरानं खूप मोठं आहे, महाराजांशी संबंधित आहे, आणि त्याने ते भंगारीच विकून टाकल्या. लोखंडाच्या भावामध्ये त्या इतिहासाचा मोल जो संपत्ती होती ती अशीच विकून टाकली त्यांनी. आज पण अशा काही घराणे आहेत महाराष्ट्रात, दूरवर आहेत, खेड्यापाड्यात आहे, की त्या घराण्यांच्याकडं त्यांच्याकडं पुरावे आहेत, त्यावेळेच्या सनदी आहेत, इतिहास आहे, आणि काही पुरावे नष्ट झालेले आहेत. बोलका इतिहास आहे घरामध्ये, जे पूर्वपार चालत येतो, किंवा आपले पूर्वज असे होते, आपले पूर्वज तसे करत होते, महाराजांच्याकडे सेवेस होते. मग तो इतिहास आजही आपल्याकडे आहे, आणि सर्व इतिहास पूर्णच्या पूर्ण आपल्या समोर आलेला नाही, इतिहासकारांच्या समोरही आलेला नाही. का आलेला नाही? की काही गोष्टी अजूनही लपलेल्या आहेत. महाराजांचे सर्व पत्र आजपर्यंत सापडलेले नाही. महाराजांची लिखाणं, बरेच अशी लिखाणं, इतिहासाची कागदपत्र जी आहेत ती संपूर्णपणे अजून आलेली नाहीत. कारण की लोकांची एक मानसिकता असते की मी कशाला देऊ. एक आपल्याकडे एक महाराष्ट्रामध्ये एक सवय बघा, कागद लपवायची, जाळायची, लपवायची, खोड करायची, त्याच्यामध्ये धचा म करायचा. हा एक इतिहास, हा पण एक इतिहास आहे. मग अशी मी एक आपण बोलता बोलता की हरबड्डी यागरचा एक उल्लेख केला होता. मला तारखेसकट माहिती आहे की 6 ऑगस्ट 1677 हरबड्डी यागर हा छत्रपती शिवाजी महाराजांकडनं काहीतरी करार करून घेण्यासाठी वल्लीकुंडा म्हणून एक गाव आहे तामिळनाडूमध्ये, तिथे गेला होता. मग छत्रपती शिवाजी महाराजांना यायला त्या शामियानात वेळ होता, म्हणून त्यानं त्या शामियानाचं वर्णन केलंय. मग त्यानं सांगितलं की शामियाना जगातल्या सगळ्यात महागड्या कपड्यांनी विणला गेलेला आहे. आणि दुसरी गोष्ट, त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कपड्याचं वर्णन केलं की राजाच्या कपड्याच्या अंगावरती सुद्धा सोनं आहे. मोजडी, बरोबर, तलवारीची म्यान, डोक्यावरचा मंदिल, कमरपट्टा, या सगळ्या गोष्टी त्यांनी वर्णन केले. आणि त्यांनी सांगितलं हे सगळं सोनं आहे. आणि त्यानं तेवढंच नाही तर सरदारांच्या कपड्यावर असल्याने सुद्धा उल्लेख केलेला आहे. मग बघा किती हे साम्राज्य किती श्रीमंत होतं. मग आपण जर 32 मनाच्या सिंहासनाबद्दल जर आपण विचार केला तर मग ते असू शकतं. मग जर ते असेल तर हे गेलं कुठं, हा एक प्रश्न खूप मोठा उद्भवतो. आपल्या काही लोकांनी, आपण त्यांना आता गद्दारी म्हणू शकतो, सोन्याच्या वस्तू, आता 32 मन सोन्याचं सिंहासन, विचार करा ते 32 मन सोन्याचं सिंहासन कसं असेल, मग ते कुठे गेलं, हे खरंच प्रश्न आहे. हा केलं असेल, काही ना काही गडबड झाली असेल, सांगता नाही. पण महाराजांचं एक आहे, जसं आपण आता सर्व उल्लेख केला, तर महाराज खरंच राजे होते, त्याच्यामुळे त्यांची राहणीमान तशी होती. तसं ते सर्व काही डेव्हलपमेंट त्यांनी केलं, शून्यातून त्यांनी स्वराज्याची निर्मिती केली, आणि त्या 32 मन सोन्याच्या सिंहासनापर्यंत वाटचाल पूर्ण केली. हा खरं महाराष्ट्राकरता गर्वाचा इतिहास आहे. बरोबर. कारण की मी जो आपल्या समोर आहे तो सत्याचाच देश आहे. बरोबर आहे. आणि कुणाला सिद्ध करण्याची आपल्याला काही गरजच नाही, आवश्यकता नाही. मला एवढं माहितीये की हा जो तुम्ही साठा बघताय हेच माझं प्रूफ आहे. तुम्ही बरोबर, एक्झॅक्टली. आणि माझ्याकडे सर्वात मोठं असं आहे की महाराजांनी ज्यावेळेस उल्लेख केला, महाराजांच्या कागदोपत्रात उल्लेख येतो, तर कुणीही येऊन द्या, मोठ्यात मोठा माणूस आपल्या समोर येऊन द्या, त्या मोठ्याच्या एकदम पैशाच्या जोर मोठा असून द्या, राजकारणाच्या ह्याच्यात असून द्या, किंवा कुठल्याही क्षेत्रातला मोठा माणूस असून द्या, एक महाराजांच्या एका शिक्क्याने त्याचं सर्व काही अस्तित्व संपून जातं. खरंय. तर हा आमचा इतिहास आहे, आम्हाला ह्याच्यावरती गर्व आहे, आणि हे धरोहर सांभाळत आम्ही चाललोय. त्याच्यामुळे आम्ही पण म्हणजे एकदम काय म्हणतो, स्टँड घेऊन आम्ही मनोरंजन आपण करत नाही, आपण जगाला सत्य दाखवतोय. आणि सत्य दाखवत असताना प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न होते. मागही एक प्रश्न बऱ्याच वेळा विचारला जातात की मी जसा पहिला विचारला की शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये किती मुस्लिम होते, किती फौजा होत्या, मी त्याच्याबद्दल सविस्तर व्हिडिओ, म्हणजे त्याच्यामध्ये पहिलं नाव आहे सिद्दी अंबर बगदादी, जैना खान पिरजादे, बहिलीम खान, नूरखान बेग, सिद्दी बहावा, सिद्दी हिलाल, दर्या सारंग, ही नावच आहेत सर. मदारी मेहतरचा जर उल्लेख आहे क्लिअर कट, तो म्हणजे ज्यावेळेला आग्र्यात छत्रपती शिवाजी महाराज गेले होते त्यावेळेला 350 लोकांच्या असलेल्या उल्लेखामध्ये मदारी मेहतरचं नाव आहे, म्हणजे क्लिअर कट दिलेलं आहे. मग काही लोक हे पुसायचा प्रयत्न करतात. मग हे ज्यावेळेला पुसायचा प्रयत्न करतात त्यावेळेला ऍज अ प्रेक्षक म्हणून आम्हाला तर वाईट वाटतंच. पण ज्यावेळेला तुम्ही एका साध्या बी नाही, दरबारात असलेल्या सचिव काजी हैदर शेख यांची थेट वंशज आहात, तुम्हाला वाईट नाही वाटत? बघा, ही गोष्ट तर वाईट वाटण्यासारखीच आहे. एक मनाला दुःख वेदना देणारी गोष्ट आहे
की ज्या महाराजांना आपण मानतो, ज्या महाराजांचं महाराष्ट्र म्हणतो, जगभर महाराजांची कीर्ती आहे. आणि महाराजांनी ज्या लोकांना सोबत घेऊन या स्वराज्याची निर्मिती केली, त्या लोकांना कुठं ना कुठं पुसण्याचा जर प्रयत्न होत आहे तर तो डायरेक्ट महाराजांवरतीच घात आहे. एक्झॅक्टली. कारण की महाराजांनी ज्या लोकांना निवडलं, ज्या लोकांवरती विश्वास केला, ज्या लोकांना घेऊन स्वराज्य निर्मिती केली, राज्याभिषेक झाला, संभाजी महाराज आले पुढे जे काही मराठा साम्राज्याची निर्मिती झाली मोठ्या प्रमाणात, तर महाराजांनी केली म्हणून तो मराठा साम्राज्य अटकेपर्यंत गेला. बरोबर आहे. तर महाराजांचा जर इतिहास आपण असा पुसायला लागलो हळूहळू, आज काही मुसलमान लोकांना गाळतोय, उद्या मग परत काही अजून दुसरे समाज आहेत त्यांना गाळायला सुरुवात करू, असं करता करता मग ते पुस्तकं फाडाफाडी सुरू होणार. बरोबर. म्हणजे इतिहास मग काही शिल्लकच राहणार नाही. आणि बघा, इतिहास असा सोपा नाही पुसणं. उद्या किती लपवण्याचा प्रयत्न जरी केला तरी कुठं ना कुठं कुठल्या ना कुठल्या कागदात अचानक तो इतिहास बाहेर पडेल. मग त्यावेळेस काय करणार? त्यावेळेस जे हे खोटं काही लिखाण करतात किंवा पुरवतात, मग ही लोक तोंडावर पडतील. आता जसं एक उदाहरण देतो, मेंदळ्यांचं एक पुस्तक आहे माझ्याकडे, आणि जदुनाथ सरकारांचं पुस्तक आहे. जदुनाथ सरकार यांनी आमच्या काजी हैदर यांच्याविषयी लिहिलं की बाबा ते जाऊन औरंगजेबाला मिळाले, असं झालं तसं झालं. पुरावा काही दिला नाही. आता एक पुरावा, एक 10 वर्षापासून एक पुरावा चालू झाला, एक डॉक्युमेंट बनवलेलं आहे, मी त्याची तपासणी केली, तो बनवलेला डॉक्युमेंट आहे, खरा नाहीये. खरा कुठं उपलब्धच नाही. दाखवणार कसा? त्याच्यामध्ये त्यांनी ते थोडस खोडसाळपणा करून, त्यावेळेचे ते बरोबर तसं लिखाण करून त्याच्यामध्ये पण चुका केल्या. त्या चुका मी धरलेल्या आहेत आणि नक्की मी न्याय प्रक्रियेतून त्या चुका समोर आणण्याचा प्रयत्न करणारी माझी ती चालू आहे तयारी. आणि एक आता तुम्ही जसं म्हणाले का नाही की एक 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 वगळायला लागले, जसं मुस्लिमांची काही नाव वगळली तसे आता बाकी नंतर कोणतरी होईल. मग त्यानंतर काय होणार? तर मला ते थोडस असं वाटायला लागलं की मग अफजल खान कसा मारला? काही नाही, अफजल खान आलाच नव्हता. तो तिथं आला, त्याने भुर्जीपा बनवली आणि खाता चुकून त्याची सुरी त्याच्या मानेवर फिरली, तुम्ही आला. मी असं सांगते, शाहिस्ते खान पण पुण्यात आला नव्हता, त्यानं कलिंगड कापायला गेला, त्याची सुरी घेतली आणि त्याने बोट कापून घेतली. असा इतिहास सांगितला तर अतिशयोक्ती समजावी का आपण? आपण लोक आहे ना त्याला, आपण आहे, पण कसं आहे, आपण आहे तोपर्यंत आहे. मी एक सांगतो तुम्हाला, एक 1000 वर्ष होऊन द्या, अजून 1000 वर्ष निघून द्या, परंतु महाराजांचा इतिहास जपणारी लोक आपल्याला त्यात सापडतील. 100% सापडणार. 90% जरी विरोधात गेली तर ते 10% जे लोक असतील जे महाराजांना खरं मानणार आणि त्यांचा इतिहास जपणारे असतील, ते त्यांना पुरतील, एवढं नक्की. म्हणजे एवढं गदारोळ करून, एवढा अन्याय करून सुद्धा तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज जपलंय, याच्या पलीकडे अजून काय पाहिजे? याच्या पलीकडे एवढं सगळं तुम्ही तुमचं नॉलेज, तुम्ही तुमचं इम्प्रूव्ह केलं, तुम्ही लिखाण करताय, तुम्ही सनदी जपल्यात. एखादा म्हणला असता जाऊ दे, गेले तिकडे चुरकाना गेलं, मी फाडून टाकलं असतं का? नाही, मला गरज नाही असं म्हटलं असता. पण आज तुम्ही तग धरून आहेत आणि हे दिसतंय ना की किती जरी अन्याय झाला, म्हणजे सूर्यासमोर एखादा काळा कुठं ढग आला म्हणून त्याचं अस्तित्व संपतं का? आणि छत्रपती शिवाजी महाराज तर तेजस्वी सूर्य होते, त्यांना कोणी जरी झाकायचा प्रयत्न केला तर ते झाकलं जाणार आहे का? कधीच नाही. त्यांनी किती जरी कोणी जरी पोसायचा प्रयत्न केला ना, कुठून ना कुठून एखादा माणूस वर येणार आणि त्याच्याबद्दल बोलणारच. आणि हे यथाकधी सत्य आहे. जोपर्यंत चंद्र सूर्य तारे आहेत तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती ही अजरामरच राहील आणि ती राहणार आहे. खरं तर आज सर बोलायचं खूप आहे, खूप काही गोष्टी आहेत. आज आपण हा एकाच विषय थांबणार नाहीत. आपण पुढचा हा एकदम महत्वाचा विषय आहे. मी सरांना रिक्वेस्ट करेन की पुढच्या भागात आपण त्यांच्याबद्दल, म्हणजे काही जे आपण पत्र बघितली, सनदी बघितल्या, जो व्यवहार बघितला, तो सगळा फारसी भाषेत आहे. मग ती फारसी भाषा जी आहे ते आपल्याला उमगत नाही. सरांकडून एकेका पत्राचा आपण उल्लेख हा पुढच्या भागात करून घेणार आहोत की ते पत्र नेमकं काय सांगतंय, त्या पत्राचा उल्लेख काय आहे, ते पत्र कोणासाठी लिहिलं होतं, कोणी लिहिलं होतं, तारीख काय, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख आपण पुढच्या पत्रांमध्ये जाणून घेणार आहोत. सर, आजचा भाग आपण इथंच थांबवत आहोत. आमच्या प्रेक्षकांना इतिहासाबद्दल काय जाणून घ्यावं आणि कसं वागावं आणि कुठं वाहून जाऊ नये, महत्वाचं म्हणजे, याच्याबद्दल काय सांगा? मी असं सांगेल की खरंच जर आपण महाराजांवरती प्रेम करतो, छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल आपण जो जयघोष करतो, तो जर खरंच आपल्याला दाखवायचा आहे तर महाराजांच्या जे विचार होते त्याच्यावर चालण्याची खूप गरज आहे.
या आजची जी गरज आहे ती महाराजांनी जे सर्वांना घेऊन स्वराज्याची निर्मिती केली, कधीही कसलाही भेदभाव केला नाही, ज्याप्रमाणे ते जगले आणि जो आपल्याला त्यांनी ठेवा दिलेला आहे तो ठेवा जपत व्यवस्थित आपण आपल्या महाराष्ट्राचं नाव पहिल्यापासून आहे. महाराष्ट्र कधीही दिल्लीला झुकवतो, दिल्लीचं तख्तही झुकवतो. तर असंच आपण कायम राहावं ही माझी एक इच्छा आहे. आणि खूप बरं वाटतं ज्यावेळेस की दिल्लीचा तख्त महाराष्ट्रासमोर झुकतो, तर त्यावेळेस असं वाटतं की हा बाबा आपण कुठेतरी चांगल्या मातीत आहोत. अभिमानाची गोष्ट आहे. अजून सर आपल्याला मी जसं म्हटलं आपण पुढच्या भागात भेटणारच आहोत. नक्की नक्की. तर मित्रांनो आजचा भाग आम्ही इथंच थांबवत आहोत. तर मित्रांनो आज आपल्याला शेख सरांनी ज्या ज्या गोष्टींचा उल्लेख केला तर त्या गोष्टी ज्यामध्ये सनदी असतील, पत्रव्यवहार असेल, आपण पुढच्या भागात पाहणारच आहोत. तर आजचा भाग कसा वाटला हे आम्हाला तुम्ही तुमच्या महत्वाच्या स्वाभिमानाच्या कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि पुढच्या भागात आपण काय पाहणार आहोत हे आपण ठरवलेलंच आहे. तर त्याच्या पुढच्या भागामध्ये कोणत्या गेस्टला आपण भेटावं, त्याच्याकडनं कोणत्या गोष्टीची आपल्या माहिती आपल्या शाळेतनं ऐकायला मिळावी हे आम्हाला कमेंटच्या द्वारे नक्की कळवा. आणि भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत जय शिवराय, नमस्कार.